नमस्कार सर्वांना, खूप खूप आभार आणि थँक्यू की तुम्ही सर्व आलात आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस साधून आम्ही त्याच धरतीचं असं पेरले तसेच उगवणार, आईचं आणि मुलाचं आणि एक मदरहूडवर आधारित असं गाणं आम्ही सादर करतोय। आज येता येता व्हॉट्सॲपवर आजकाल भरपूर मेसेज येतात, तर मला एक खूप छान मेसेज आला की गुरुपौर्णिमाचं जर तुम्ही त्याचं बायफर्केशन केलं तर गुरु जी आईच्या स्थानी असते आणि पूर्ण माँ, तर ही पूर्ण माँचा जर आपल्यावर संस्कार असतील तर त्याच्यापेक्षा मोठे गुरु नाही असू शकत आणि तेच आमचं या गाण्यामध्ये आम्ही दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमची टीम पण इथे आज सर्व उपस्थित आहे, राईट फ्रॉम बेसिक चाइल्ड आर्टिस्ट पासून मेन लीडपर्यंत आणि गुरमीत कौर मान, मला वाटतं त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे। पंजाबहून त्या आहेत आणि मराठी गाण्यामध्ये पदार्पण करतायत आणि इतक्या छान गाण्याला ते व्हिडिओमध्ये आहेत, त्यांनी प्रोड्यूस देखील केलेलं आहे। त्याचसोबत विवेक सावंत यांनी डायरेक्ट केलेलं आहे या गाण्याला। जय चव्हाण DOP आहेत, दिव्या आमच्या व्हिडिओ टीमची आहे, त्यानंतर शुभम मिस्टर अँड मिसेस म्हणजे रिअल लाईफ अँड रिअल लाईफ असे दोघं इथे उपस्थित आहेत। आमची टीम आहे, अविनाश आहे DOP आहे, स्वतः सत्य आहे जो ऑलराऊंडर आहे, थोडे अजून दाढी वाढवली तर नागराज मंजुळेला कॉम्पिटिशन देऊ शकतो असं आहे, आणि मी या गाण्याचं संगीत आणि गायन केलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही अंतर्मनातून अशी रचना झाली, कारण ह्या गाण्याचे जे शब्द आहेत ते माझ्या आईने लिहिले आहेत आणि माझ्यासाठी एक खूप मी प्रिव्हिलेज समजतो। थँक्यू। थोडी झलक दाखव, झलक दाखवू गाण्याची, गाऊन दाखवू? अच्छा, सुरू। माझ्या मायेच्या लेकरार माझ्या राजार, ऐक माझा यो विचार माझ्या राजार, माझ्या राजार, माझ्या राजार। सोबत असता मुले माझी व्यर्थ कशाला करू विचार, सोबत असता मुले माझी व्यर्थ कशाला करू विचार। पूर्ण विश्वास तुम्हावरी पेरले तसेच उगवणार, पेरले तसेच उगवणार। गुड आफ्टरनून आणि गुरुपौर्णिमाच्या सगळ्यांना शुभेच्छा। मी मराठी हिंदी दोन्हीमध्ये बोलणार आहे। पेरले हा गाणं एका आई आणि मुलाच्या प्रेमाबद्दल दाखवलं आहे आणि ह्या सॉन्गमध्ये एक सिंगल मदर आपल्या मुलासाठी काय काय करते, कशी करते ते सगळं ह्याच्यात आम्ही शो केलेलं आहे। कारण सिंगल मदरला एका मुलाला लहानापासून मोठं करणं आणि त्यांच्यासाठी किती हार्डवर्क केलं, अपना पेट पाल पाल के उन्होंने अपने बच्चे को किया है, ये सब चीज़ें हमने इस सॉन्ग में दिखाया है। एंड में वही जो हमेशा की हिस्ट्री है कि बेटा बड़ा हो जाता है, अपनी मर्जी से शादी करके माँ को छोड़कर अलग हो जाता है। जब उसकी बेटी उसको रियलाइज़ करवाती है कि मतलब माँ, जब वो अपनी बेटी, छोटी बेटी माँ उसको पापा को बोलती है कि मुझे माँ के साथ नहीं रहना है, माँ हमारी खराब है, तब उसके पापा बोलते हैं कि अच्छी बात नहीं है बेटा, माँ कभी खराब नहीं होती, माँ के लिए ऐसी बात नहीं की जाती है। फिर वो पापा को बताती है बट आपने भी तो आपकी माँ को छोड़ा है, इसका मतलब आप भी खराब हो। तो तब वो फ्लैशबैक में जाके उसे अपनी माँ की याद आती है जो काफ़ी सालों से अपनी माँ को भूल चुका है। आजकल सोसाइटी में यही सब चल रहा है, बच्चे बड़े हो जाते हैं, उनको स्पेस चाहिए, उनको माँ बाप का ध्यान नहीं रखना है। तो ये एक बहुत अच्छा मैसेज है जो हमने सोसाइटी को दिखाने की कोशिश की है, क्योंकि यही सब हो रहा है आजकल सोसाइटी में। जब ये गाना सुना, मुझे स्वरूप जी ने जब ये गाना बताया, इसके बारे में बताया कि ये गाना किस चीज़ पर है, तो मैंने इमीडिएटली कहा कि येस आई वुड लव टू डू दिस सॉन्ग बिकॉज इट्स अ मैसेज टू दी सोसाइटी।
थँक्यू. तुमचं मराठी खूप छान आहे, एकदम मराठीत हे सर्व बोला, चांगलं आहे मराठी. काही वर्ड्स मला नाही येत मराठीत, म्हणून मी थोडंसं म्हणजे ते गडबड होईल. म्हणजे याचा हेच अर्थ आहे की आई आपल्या मुलांसाठी किती करते, कष्ट घेते आणि कष्ट घेऊन त्याला मोठं करणं, आणि नंतर तो मुलगा आईला सोडून जातोय, आईकडे लक्ष देत नाही, आणि मग त्याला हे रिअलाइज करणं तिच्याच मुलीने खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याला तेव्हा ते हे सगळं रिअलाइज होतं की आपण जे केले ते चुकीचं केलेलं आहे, आपण आपल्या आईला सोडून खूप मोठं पाप चुकी केलेली आहे. बघा, प्रेमाने सांगितलं किती छान मराठी बोलतात. बर बर, येते मराठी पण काही शब्द येत नाही. Being a non-Maharashtrian, why did you select to do it in Marathi? सी फर्स्ट ऑफ ऑल आई एम बॉर्न एंड रेज्ड इन पुणे. मैं पूना की पैदा, तो मैं अपने आप को महाराष्ट्र नहीं समझती हूँ. हमें काफ़ी साल हो गए यहाँ पर रहकर, तो मैं खुद को एक महाराष्ट्रन ही समझती हूँ. ऑफकोर्स मैं ये कास्ट रिलीजन तो अलग बात है. जब ये गाना उन्होंने मुझे बताया, मुझे वो गाना बहुत टच हो गया, एंड इट्स अ ब्यूटीफुल मैसेज टू दिस सोसाइटी. तो मुझे वो मेसेज सोसायटी को डिलिव्हर करना आहे. अँड ऑफकोर्स मराठी इज अ गुड लँग्वेज. आता मी पुण्यात राहते म्हटल्यावर आम्ही स्वतःला पुणेकरीच म्हणतो, त्यामुळे मला मराठी आणि हिंदी सगळं म्हणजे एकसारखं. यांच्यापेक्षा माझ्यापेक्षा चांगलं आहे, मी मुंबईचा आहे ना, यांचं मराठी माझ्यापेक्षा चांगलं आहे. आय थिंक ह्याचं डायरेक्टर साहेब सांगतील, विवेकजी. पुण्यातच ना? हां, पूर्ण शूट आम्ही पुण्यातच केलं आहे, आणि सर्व लोकेशन आणि वगैरे सर्व गुरमीत कौर मान यांनी अरेंज केलं. फार कमी वेळात आम्ही हे गाणं शूट केलं आहे. माझ्या मते 1 दिवसात आम्ही पूर्ण शूटिंग कंप्लीट केली. पाऊस होता तरी कुठल्याही माझ्या टीम मेंबरनी कंप्लेंट नाही केली. गुरमीतनी मेकअप इतका हवी होता, तुम्ही पाहिला असेल तर तुम्ही तिला ओळखू नाही शकणार. आता या गुरमीतला बघा आणि या गुरमीतला बघा, म्हणजे तिने किती डेडिकेशननी मेहनत केली आहे. कारण हा रोल करणं खूप डिफिकल्ट होतं, बिंग अ पंजाबी गर्ल आणि मराठी दिसणं, आणि ते खूप डिफिकल्ट होतं. पण तिने ते चॅलेंज ऍक्सेप्ट केलं. ती बोलली की मी करणार, आणि तिने करून दाखवलं. तिच्याबद्दल तिच्यानी मी पूर्ण टीमचं मी कौतुक करेन की त्या सगळ्यांनी खूप मेहनत केली या प्रोजेक्टवरती. आणि मी आवर्जून सांगतो की हे गाणं प्रत्येकाने बघावं, कारण या गाण्यातून आम्ही एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे सोसायटीला की आईनी किंवा आई वडिलांनी किंवा आपल्या फॅमिलीतल्या कुठल्याही एवढ्या लोकांनी जर चांगले संस्कार आपल्या मुलांवरती केले तर मुलं आपल्या आयुष्यात कधीही भरकटले, पण कुठला ना कुठला तरी क्षणाला त्यांना त्याचा एहसास होणार की आम्ही कुठेतरी चुकलो, आणि ते परत आपल्या मार्गावरती येणार. तसंच आमच्या गाण्याचं एक टॅगलाइन आहे, पेरले तसंच उगवणार, जैसे करोगे वैसे पाओगे. तो मैं चाहता हूँ कि आप सब ये गाना देखो और इस गाने को बहुत सारा प्यार करो. थैंक यू. हे आज आम्ही संध्याकाळी या गाण्याचं अपलोड होईल, आणि हा गुरमीतजींचाच चॅनल आहे, आणि नाव देखील इतकं छान आहे बघा, वी सर्व, म्हणजे सर्व्हिस आणि सेवाभाव त्या चॅनलमध्ये पण आहे. आणि वी सर्व बाय गुरमीत कौर हा चॅनल आहे, त्या चॅनलवर हे रिलीज होणार आहे. गुरमीत जी, आपसे पूछना चाहता हूँ, इस देश में जब जब संगीत की बात आती है तो मान ये सरनेम जो है बहुत अहम भूमिका निभाता है. तो आप गुरदास मान से ले लो तो पीछे आप बुल्ले शाह तक भी जो है चला जाता है. कौन सी चक्की का आप लोग आटा करते हैं जिसका संगीत? ये हमारे ब्लड में ही बोल सकते हो, या तो आप कह सकते हो कि सिचुएशंस जब आती है ना इंसान पर, तब ये सब चीज़ें ऑटोमेटिकली अंदर से निकलती है. गाना एक ऐसी चीज़ है कि आदमी कोई भी गा नहीं सकता. जब आप पे कोई सिचुएशन आती है या आप किसी माहौल में या कुछ चीज़ों में जब आप जाते हो, तो वो आप बैठकर गुनगुनाना, सोचना, ये सब चीज़ें ऑटोमेटिकली आ जाती है. मे भी हमारे भगवान ने हमें वो ब्लेसिंग दी हुई है, उन्हीं की ब्लेसिंग से हमें ये सब मिल रहा है. तर आज गुरुपौर्णिमा आहे, काय नेमकं तुमचा संदेश आता बरेचसे आहेत गुरु आणि शिष्य काय? गुरुपौर्णिमाचा संदेश मला असं वाटतं की शिष्यानी आणि गुरु, ते खूप छान म्हण होती की अ चाइल्ड गिव्स बर्थ टू अ मदर. तर कधी कधी असं पण असतं की शिष्याकडनं पण, म्हणजे मी छोटी मूळ बडी बात सांगतो, पण शिष्य जर पॅशनेट असेल तर बऱ्याच काही गोष्टी गुरुंना पण शिकत असतात त्यातून.
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट असते समर्पण. जर समर्पण ही भावना दोन्हीकडे असेल, गुरुमध्ये शिष्य, जशी एका आईची मुलाप्रती समर्पण असतो आणि विश्वास असतो, अनकंडिशनल लव म्हणतो आपण त्याला, आणि ते महत्त्वाचं आहे. आणि आता सध्याच मी आषाढी एकादशीचं एक अभंग केला. त्यानंतर असं म्हणतात की देव शांत होतात आणि कार्तिकी एकादशीला परत, तर त्या दरम्यान गुरु असतात, त्यांनी सुरुवात होते, तेच आपल्याला आदेश देतात, तेच आपल्याला आपलं सांगोपन करतात, सर्व गोष्टी करतात. तर गुरु पौर्णिमाच्या निमित्ताने गुरुचं महत्त्व हे ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपण देव म्हणतो आहे, एक असं एक मिथ आहे, पण गुरु तर आपल्या समक्ष असतात, आपल्या सोबत असतात, आपली त्यांची सोबत आपल्याला नेहमी लाभते. तर खऱ्या अर्थामध्ये जर देव कुठे असेल तर त्या गुरुच्या चरणामध्येच आहे, त्यांच्या मुखातच आहे आणि त्यांच्या वाणीमध्येच आहे. छोटीनी काय काम केले, काय कोण आहे ती? हिनी जे लहान मुलाचं जे व्हॉइस आहे तिने डबिंग केलेली आहे, तीच 2 शब्द सांगेल. बोल. ती आज गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने एक छान गाणं गाणार आहे. गाशील? तुझं नाव सांग. नाव सांगून गा. तुझं नाव सांग. माझं नाव शावी विवेक कुमार तायडे. तू काय केलं त्याच्यामध्ये? डायलॉग बोलले? डायलॉग बोलले ना? हां, स्वरूप काका बरोबर डायलॉग बोलले ना? डायलॉग बोल. बाबा बाबा ऐकून वाईट आहे, मला तिच्यासोबत नाही राहायचं. तुम्ही पण तुमच्या आईला सोडून टाकलं ना, मग तुम्ही पण वाईट झालेत ना. अच्छा, ती 2 लाईन खूप छान गाणं रफी साहेबांचं आणि साहिर लुधियानवी साहेबांनी लिहिलेलं गाणं आहे, ती खूप छान गाते. म्हण 2 लाईन. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को दुनिया में उड़ाता चला गया, हर फिक्र को दुनिया में उड़ा. वाह 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 वाह. बापावर गेली. थँक्यू. आने वाला है, कौन से चैनल पे आने वाला है? That Swarup is a better person. या जितकी मराठी चॅनल्स आहेत, संगीत मराठी आहे, 9X झकास आहे, माय बोली आहे, सगळ्यांना. येणार आहे त्याच्यावर. हो, आमची सर्वच गाणी येतात. त्याप्रमाणे हे गाणं तर डेफिनेटली एक चांगलं रिच असं संगीत आहे आणि लिरिक्स आहेत, तर ते तर निश्चितच आलं पाहिजे. नाम का नाम. ये सारी चीजें माइंड में रख के आपने आज इसका लॉन्चिंग करने का सोचा है या क्या? ऑफ कोर्स यस, गुरु पूर्णिमा है, इसलिए तो हमने ये डेट चूज किया ना आज. गुरु के आशीर्वाद के बिना कुछ भी नहीं है. गुरु ही तो मेन है. गुरु है तो हम है तो मतलब सारी सृष्टि है. गुरु ऑफ कोर्स मेरी मम्मी ने भी मुझे इस सॉन्ग के लिए काफ़ी सपोर्ट किया है. और जब हमने उनको वो गाणं सुनाया, ऑफ कोर्स हमारी इतनी थेट मराठी आम्हाला कळत नाही, पण जेव्हा स्वरूपने ते गाणं कोणाला तरी एक्सप्लेन केलं होतं, मग तेच सॉन्ग मी माझ्या मम्मीला एक्सप्लेन केलं अँड मम्मी आणि ती माझी बहीण दोघी रडायला लागल्या. म्हणजे त्या गाण्यामध्ये इतकं छान अर्थ, त्याची मिनिंग आहे. जर तुम्ही नीट ऐकताल ना, तो खरंच खूप छान सॉन्ग आहे. आणि मी म्हणून हा गुरुपौर्णिमा दिवस आम्ही सगळ्यांनी डिसाईड केला आणि त्यामुळे आम्ही आजच रिलीज करायचं डिसाईड केलं हे गाणं. मला वाटतं त्याची एक कविताचा एक कडवं मी तुम्ही सगळे एवढे गुणी रसिक आणि पुण्याचे पत्रकार आणि असंच एकंदरीत पुण्याचे रसिक असतातच, आणि कलाकाराला एक असं लालच होतो म्हणायला, सांगायला हरकत नाही की काहीतरी प्रेझेंट करावं. तर ही कविता खूप छान आहे, माझ्या आईने लिहिली आहे की सोबत असता मुले माझी, सोबत असता मुले माझी, व्यर्थ कशाला करू विचार, पूर्ण विश्वास तुम्हावरी पेरले तसेच उगवणार, प्रेम सिंचुनी सुंदर केली निगराणी, पडता रडता उचलला भार, कशास घेऊ चिंता उधार, पेरले तसेच उगवणार, नाव नको मज घर नको मज, नकोच मजला अहंकार, जिथे माया तिथेच आई, सदैव तुम्हाला भेटणार, आई तुम्हाला तुम्ही आईला कधीच नाही अंतरणार, पेरले तसेच उगवणार. या जीवनानंतर पण त्यांनी सांगितलं की जग सोडेन परी जीव तुम्हावरी, जग सोडेन परी जीव तुम्हावरी अपरंपार, जिथे माया तिथेच आई सदैव तुम्हाला भेटणार, आई तुम्हाला तुम्ही आईला कधीच नाही अंतरणार, पेरले तसेच
गीतकार माझी आई जी स्वतः प्राध्यापक आहेत आणि लहानपणापासूनच तिने संगीताचे संस्कार मला म्हणजे लिखाणावर म्हणा किंवा अगदी थोडक्यात सांगायचं तर शाळेमध्ये इंग्लिश मिडियममध्ये शिकलो, मराठी मला अडचण व्हायची तर ती मला मराठी अभ्यास पण तीच करायची आणि मला शिकवायची पण, आणि मी शाळेत पहिला पण आलो. सर्व श्रेय तिला जातं. अहो त्यांनी सांगितलं ना की जग सोडेल तरी जीव तुम्हावरी, तर आज इथे नसले तरी ते समक्ष आहेत, इथे गुरुस्थानी आहेत. आणि आम्ही सर्व भाग्यशाली आहोत की इतके थॉटफुल असे शब्द आम्हाला लाभले. प्लीज त्या चॅनलचं नाव परत सांगा ना, म्हणजे सगळ्यांना कळेल की कुठलं चॅनल आहे आणि काय कधी किती वाजता रिलीज होतंय का. वी सर्व बाय गुरमीत कौर मान हा आमचा चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे आणि साधारण 4 वाजेपर्यंत आम्ही हा सॉन्ग रिलीज करणार आहे. आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की प्लीज बघा आणि त्याला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढेही पाठवा. कारण हे बघा, नॉर्मल सॉंग्स तर सगळेच बघता तुम्ही, ढिंग डांग हे ते, आम्ही त्याला नावं ठेवत नाहीये, पण हा असा सॉन्ग आहे की जे काहीतरी मेसेज देणार आहे लोक, म्हणजे आपल्या आई आणि मुलांबद्दल आहे आणि इट्स गोइंग टू कन्वे अ मैसेज. तो मैं चाहती हूँ कि जितना हो सके आप उसको लाइक करो, सब्सक्राइब और आगे फॉरवर्ड करो. टीजर हाँ ऑफ कोर्स यस, हम आपको टीजर भी दिखा रहे गाने का आहे ना. आय थिंक आपण दाखवू शकतो आता. तुम्ही थोडं ते टीजर बघा, तुम्हाला कळेल. टिपिकल आम्ही गाव स्टाईल केलेला आहे. इट्स टिपिकल गाव महाराष्ट्रीयन स्टाईल का सॉन्ग है ये. पूर्ण ना बाबा ऐकून जाईत आहे, मला तिच्यासोबत नाही यायचं. तुम्ही पण आपल्या आईला सोडून आलात ना बाबा. बाळा असं नाही बोलायचं, तुझी आई आहे ना ती, असं आईला सोडून यायची गोष्ट नाही करायची, चुकीचं आहे ते. तुम्ही पण आपल्या आईला सोडून गेली, तुम्ही पण तुझी माझ्या मायेच्या लेकरार माझ्या राजार, ऐक माझा यो विचार माझ्या राजार, माझ्या राजार, माझ्या राजार. सोबत असता मुले माझी व्यर्थ कशाला करू विचार, सोबत असता मुले माझी व्यर्थ कशाला करू विचार. पूर्ण विश्वास तुम्हावरी पेरले तसेच उगवणार, पेरले तसेच उगवणार. माझ्या मायेच्या लेकरार माझ्या राजार, ऐक माझा यो विचार माझ्या राजार, माझ्या राजार, माझ्या राजार. प्रेम सिंचुनी सुंदर. पूर्ण गाणं युट्यूबवर जाऊन पाहा. बरं, या निमित्ताने एक अजून नाव, कविता राम. यात बघा 2 वेगवेगळे आवाज आहेत. एक असं फोक स्टाईलमध्ये तिने म्हणलेलं आहे आणि मेन गाणं. तर कविता रामनी अप्रतिम असं गायन केलेलं आहे याच्यामध्ये आणि माझ्यासोबत, आणि खूप जुनी मैत्रिणी माझी आणि खूप गुणी आणि खूप टॅलेंटेड अशी सिंगर आहे. मला एक अजून म्हणायचं आहे, मी ह्या एंटायर टीम बरोबर पहिल्यांदा काम करत आहे आणि ही टीम इतकी, दे ऑल आर व्हेरी यंग, ज़्यादा बड़े नहीं है बट फैंटॅब्युलस काम केलं आहे त्यांनी. स्पेशली विवेक, थँक्स टू हिम, हिज डायरेक्शन इज टू गुड. खूपच छान डेडिकेशन, इतकं एफर्ट्स लावतात ही एंटायर टीम. यांनी खूपच छान काम केलं. पाऊस नाही बघितलं, जेवणाचं नाही बघितलं, काय खायला आहे काय नाही, दे वर नॉट बॉदर्ड अँड दे हॅव डन अ व्हेरी गुड जॉब. थँक्स टू विवेक अँड टीम, थँक्यू व्हेरी मच. पण आता खायला आहे तुम्ही ओके.
सुरू करू? ओके. सर्व रेडी? नमस्कार. मी सर्व टीम आज हे अनाऊन्स करण्यासाठी इथे उपस्थित आहे की पेरले तसेच उगवणार या गाण्याचं आम्ही आज लोकार्पण करत आहोत. गुरुपौर्णिमाचं निमित्त साधून जे गुरमीत कौर मान यांनी प्रोड्यूस देखील केलं आहे, ॲक्ट देखील केलेलं आहे आणि कंप्लीट प्रेझेंटेशन त्यांनी त्याचं केलेलं आहे. गायन आणि संगीत माझं आहे. माझ्यासोबत खूप गुणी अशी गायिका कविता राम यांनी माझ्यासोबत गायलेलं आहे. माझ्या आई म्हणजेच प्राध्यापक अंजली भालवणकर यांनी अप्रतिम शब्दची एक पेरणी केली, त्यातनं हे गाण्याचं निर्माण झालं आणि जे काही तिने निर्माण केलं त्याचं दिग्दर्शन अप्रतिमरित्या विवेक सावंत यांनी केलेलं आहे. तर आज आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि खूप आम्हाला असं प्रिव्हिलेज वाटतं आहे की आज गुरुपौर्णिमाचं निमित्त साधून आम्ही पेरले तसेच उगवणार हे आमचं गाणं वी सर्व यूट्यूब चॅनलवर आज 4 वाजता रिलीज होणार आहे. हॅपी गुरुपौर्णिमा सगळ्यांना. पेरले तसेच उगवणार हे गाणं आम्ही शूट केलेलं आहे आणि आज संध्याकाळी 4 वाजता आम्ही हा गाणं रिलीज करणार आहे वी सर्व बाय गुरमीत कौर मान ह्या यूट्यूब चॅनलवर. आणि आय रिक्वेस्ट एव्हरीबडी तुम्ही हा गाणं बघा आणि त्याला लाईक करून पुढेही फॉरवर्ड करा, कारण या गाण्यानिमित्ताने आम्ही एक मेसेज देत आहोत सोसायटीला, कारण याची खूप गरज आहे. आजकाल सगळेच मुलं आईवडिलांना सोडून जात आहे, तर थोडं गाणं बघून काहीतरी त्यांना वाटेल आणि इट विल मेक डिफरेंस इन देयर लाइफ. तो मैं चाहती हूँ कि ये सब गाना देखें. हमने बहुत प्यार से, मेरी पूरी टीम ने, मैं आज इनको मेरी टीम बोल रही हूँ क्योंकि मैं फ़र्स्ट टाइम काम कर रही हूँ, बट एज अ फैमिली हमने काम किया हुआ है. एंटायर टीम ने एज अ फैमिली डेडिकेशन से बहुत अच्छा काम किया है. थैंक यू वेरी मच विवेक फॉर द डायरेक्शन, एंटायर टीम, स्वरूप फॉर सच अ लवली सॉन्ग आणि अंटिनला to write such a lovely song. Thank you very much. Thank you. आज 10 जुलै गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही आमचं नवीन गाणं पेरले हे रिलीज नमस्कार, मी विवेक सावंत. आज 10 जुलै आम्ही एक मराठी नवीन गाणं रिलीज करत आहोत, पेरले हे गाणं आम्ही आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी यासाठी रिलीज करत आहोत कारण आपल्या आयुष्यातली सर्वात प्रथम गुरु आपली आई, त्यावरती आधारित हे गाणं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना अशी विनंती करतो की त्यांनी हे गाणं जाऊन यूट्यूबवर बघावं. वी सर्व बाय गुरमीत कौर मान या यूट्यूब चॅनलवरती हे गाणं आम्ही रिलीज करणार आहोत. तर सर्वांनी ते गाणं बघावं आणि त्या चॅनलला लाईक सबस्क्राईब पण करावं आणि शेअर करावं. बस, थँक्यू. Please serve by Gurmeet Kaur Maan YouTube channel. Please subscribe this song and like it and forward as much as possible. Happy Guru. Happy Guru. अवतार मेहर बाबा. अवतार मेहर बाबा की जय. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आज आपण त्या गाण्याच्या मेन अभिनेत्री आहेत गुरमीत कौर त्यांच्या आईचा आपण सत्कार त्या टीमच्या वतीने करतोय. आईने विनंती की आपण इकडे व्यासपीठावर. धन्यवाद सगळ्यांना. बाहेर नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे, चहा पाण्याची. थँक्यू. मम्मी जी, वो 2 लाइन्स जो आप कहते हो ना, मेरी मम्मी, हाँ वो प्लीज हिम्मत, प्लीज. इतनी अच्छी थॉट्स है उनकी. वो माइक ना, वो माइक हाँ हाँ जी. हेलो. है दिल तुझे कसम है दिल तुझे कसम है, तुम हिम्मत न हारना, दिन जिंदगी के कैसे भी गुजारना. है दिल तुझे कसम है दिल तुझे कसम है, तुम हिम्मत न हारना, दिन जिंदगी के
कैसे भी गुजरे गुजारना है दिल तुझे सर्व इथे उपस्थित राहिला. पोस्टरची मुलगी आहे ना, ही ती आहे, ती छोटी मुलगी पोस्टरची जी आहे ती, शी इज द वन. काही नाव विसरले. सर एक ग्रुप फोटो समोर उभा राहायचे. आजर का कट होत थँक्यू.